खडकपूर्णा सिंचन प्रकल्प कैलास नागरे यांच्या बलिदानाला वर्ष पूर्ण, आश्वासन हवेतच. 13 एप्रिलला रास्ता रोकोचा इशारा. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणातून शिवनी आरमाळ या गावातील शेतकऱ्यांसह परिसरातील 14 गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी कैलास नागरे यांनी 13 मार्च 2025 रोजी बलिदान दिले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण होऊन देखील आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे हे कुटुंब आर्थिक विवंचनेत आहे. दरम्यान मार्च 13 रोजी झालेल्या श्रद्धांजली सभेत शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जर एका महिन्यात 14 गावातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तसेच सिंचन योजना गतिशील केली नाही, तर 13 एप्रिलला अंढेरा फाटा येथे रास्ता रोको करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आज जवळपास वर्षभरानंतर मी या शिवनी आरमाळ गावामध्ये आलो आणि एका वर्षाअगोदर घडलेली जी दुःखद घटना होती आणि त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली, कलेक्टरांसोबत बैठक झाली आणि अतिशय किरकोळ मागण्या आहेत आणि त्याच्यासाठी काही फारसं पैसे लागण्याचं काही कारण नव्हतं. 64-62 कोटी रुपये जी काही यांनी घोषणा केली होती ती सुद्धा अजून झालेली नाही आहे. त्या धरणावरचे जे काही झाडं वगैरे साफ करून त्याचं हे करायला पाहिजे होतं, तेही काही झालेलं मला दिसलेलं नाही आहे. नुसती तिथे एक साधी मागणी होती, ती म्हणजे बोर्ड लावण्याची, त्या महाराजांचं नाव देण्याची, ती सुद्धा केलेली नाही. त्याच्यामुळे ही जी काही शासनाचं या सगळ्या संदर्भामध्ये दुर्लक्ष म्हणा किंवा जी उदासीनता हा ते शब्द आहे. त्याच्यानंतर तो जो कैलास नागरे बिचारा त्यांनी बलिदान दिलं, त्याच्या कुटुंबाचं जे काही शासनाने आश्वासन दिलं होतं तेही कामं केलेले नाही. ती आम्ही आज घोषणा करतो की या भिकारड्या शासनाच्या नादी लागायची गरज नाही. त्यांच्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आमची संस्था घेईल आणि येणाऱ्या 13 तारखेला 1 महिना आज आम्ही नोटीस देतो सरकारला. त्यांनी दिलेली आश्वासनं म्हणजे त्या खडकपूर्णा धरणाचं पाणी इथं आणण्याची जी काही त्यांची योजना आहे, त्याचबरोबर जे काही 64 कोटी रुपयाची दुसरी योजना होती, ती जर यांनी एका महिन्याच्या आतमध्ये गतिशील केली नाही तर 13 तारखेला येणारा जो महिना आहे एप्रिलचा, त्या दिवशी हा जो हायवे आहे अंढेरा फाट्यावरचा, तो ह्या 14 गावातील लोक रोखतील असं मी आज तुमच्या समोर सांगतो.